नांदेडच्या लहान बाळाची मुंबई येथे विक्री। सुनीता शिशुगृहाच्या संचालिका सत्यश्री गुटकेसह बाळ घेणाऱ्या जोडप्यास नुकतेच पोलिसांनी अटक केलेली आहे। 2 वर्षापूर्वी मुंबई येथील जोडप्याने नांदेडच्या शिशुगृहात 1,80,000 रुपये देऊन एक 10 दिवसाचे बाळ खरेदी केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आलेली आहे। मुंबई पोलिसांनी या प्रकरणात छडा लावत नांदेडच्या सिडको भागातील कोटा भागातील सुनीता शिशुगृहाच्या संचालिका सत्यश्री गुटकेसह बाळ विकत घेणाऱ्या दाम्पत्याला अटक केल्यामुळे नांदेडसह संपूर्ण राज्यभरात खळबळ उडालेली आहे। ताडगाव येथील एका जोडप्याला लग्नाचा बरेच वर्ष झाली होती, तरी त्यांना मूलबाळ होत नव्हतं। त्याकरता त्यांनी अनेक उपचार पद्धती देखील केल्या, परंतु त्यांना काही फायदा झाला नाही। शेवटी त्यांनी बाळ दत्तक घेण्याचं ठरवलं व या दरम्यान त्यांना नांदेड येथील सुनीता शिशुगृहाची माहिती मिळाली व त्या ठिकाणी त्यांनी जाऊन संपर्क साधला। त्यावेळी ऑगस्ट 2014 मध्ये सुनीता शिशुगृह गाठले। त्यावेळी त्या ठिकाणी सुनीता गुट्टे संचालिका होत्या। त्यावेळी मूल दत्तक घ्यायचं असेल, खूप वेळ वाया जाईल, त्यांना असे बोलले व तुम्हाला मूल हवे असेल लगेच 1,80,000 रुपये द्या आणि बाळ घेऊन जा, अशा प्रकारचा त्यांना सल्ला देखील दिला। सुनीता शिशुगृहाच्या चौकशी दरम्यान सिडको येथील सुनीता शिशुगृहात शासकीय नियम तोडून बाल कन्या समितीची परवानगी न घेता अनधिकृत म्हणजे बिगर नोंदणीचे एक बालक ठेवल्याप्रकरणी अधीक्षक नागरे गुट्टे यांच्या विरुद्ध ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। यामध्ये समाजसेवेच्या नावाखाली आतापर्यंत किती बाळाचा नियम बाह्य विक्री केल्याची घटना चौकशी दरम्यान समोर येते। आता याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे। डीवायएसपी अशोक बनकर यांची घेतलेली एक मुलाखत। ताडदेव पोलीस स्टेशन मुंबई इथं CR नंबर 94/2016 IPC कलम 370(1) आणि कलम 80 ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल होता आणि तिथलं एक ताडदेवचं पवार कुटुंब होतं, त्याच्या विरोधात माननीय CP मुंबई यांच्याकडे एक निनावी अर्ज मार्च महिन्यात आला होता। त्या अर्जाच्या चौकशीसाठी PSI रणदिवे इथं सुनीता शिशुगृह म्हणून क्रांती चौक सिडकोमध्ये आहे त्या ठिकाणी आले होते आणि ते मूल दत्तक प्रक्रियेची कोणती प्रक्रिया फॉलो न करता त्या पवार कुटुंबियांनी घेतल्याचं त्यांना अर्ज चौकशीत निष्पन्न झालं होतं। त्यावरून गुन्हा ताडदेव पोलीस स्टेशन मुंबई इथं दाखल होता आणि त्या चौकशीसाठी मुंबईची पोलीस इथं आलेली। आम्ही ज्यावेळेस CWC नांदेड सोबत चाइल्ड वेलफेअर कमिटी नांदेड जी आहे तर त्यांच्यासोबत तिथं संयुक्त पाहणीसाठी सदर प्रकरणानंतर रवाना झालो होतो। तर तिथं पाहणी केली असता रेकॉर्डवरती 10 मुलं होती, परंतु तिथं ऍक्च्युअली अस्तित्वात 11 मुलं होती आणि 11व्या मुलाच्या संदर्भात त्यांना विचारणा केली असता कुठलंही स्पष्टीकरण तिथल्या संस्थेच्या सुपरिटेंडेंटना किंवा तिथं हजर असणाऱ्या लोकांना देता आलं नाही आणि त्यावरून मग CWCचे जे अध्यक्ष आहेत हरप्रीत सिंग यांच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनला CR नंबर 139 अंडर सेक्शन 371 अँड सेक्शन 80 ऑफ ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट प्रमाणे